reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 66. मुलांनो, आत्तापर्यंत आपण इंग्रजी वर्णमालेतील सगळी अक्षरं आणि त्यांचे आवाज शिकलोत. आज वर्णमालेनुसार या अक्षरांचा क्रम शिकूया. मुलांनो, मराठीमध्ये जसं आपण अ, आ, ई, उ, ऊ अशी बाराखडी शिकलोय ना, तसा हा आहे इंग्रजी अक्षरांचा क्रम. चला, आता मी सांगेन तसं माझ्या मागे म्हणायचं. तुमच्यापैकी काही मुलांना हे येत असेलच, पण गडबड गोंधळ करायचा नाही हं. आधी मी कसं म्हणते ते ऐकायचं आणि मगच माझ्या मागे म्हणायचं. चालेल? लेट्स स्टार्ट. स्क्रीनवर अक्षर दिसतंय? बघा, हे अक्षर एकच आहे, फक्त 2 प्रकारे लिहिलंय. कॅपिटल आणि स्मॉल. मोठ्या लिपीत आणि छोट्या लिपीत. चला, आता माझ्या मागे मी जसं म्हणेन तसंच म्हणा. ए, बी, सी, डी, ई, एफ. आता पुढची अक्षरं. जी, एच. मी कसं म्हणते ते ऐकून म्हणा. आय, जे. म्हणा बरं. के, एल, एम, एन. गुड. आता पुढची अक्षरं. ओ, पी, क्यू, आर, एस. मी कसं म्हणते ते ऐकून म्हणा. टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. अक्षरांचा क्रम लक्षात आला ना तुमच्या? मग चला आता पुन्हा म्हणूया. आता राहुल दादा बरोबर सगळी अक्षरं क्रमानं म्हणा. हॅलो मित्रांनो, तयार ना सगळे? लेट्स स्टार्ट. ए, बी, सी, डी, E,
F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. शाबास मुलांनो, व्हेरी गुड. अक्षरांचा क्रम नीट लक्षात ठेवा हं. आता पुढे जाऊया. ऍक्टिव्हिटी 1. मुलांनो, आता एक स्वाध्याय करूया. अरे च्या, हे काय? या कोंबडीच्या पिल्लांकडे हे फलक कसले आहेत? या स्वाध्यायात तुम्हाला अक्षरांचा योग्य क्रम लावायचा आहे. म्हणजे कसा ते बघा. पिल्लांकडे जे फलक आहेत त्यावर काही ठिकाणी अक्षर आहेत तर काही ठिकाणी गाळलेल्या जागा आहेत. या उदाहरणात गाळलेल्या जागी कोणती अक्षरं येतील ते सांगा तुमच्या टीचरला. Correct answer. शाबास. माझ्या मागे वाचा. A, B, C, D. आता पुढे जाऊया. स्वाध्याय कसा करायचा आहे ते समजलंय ना सगळ्यांना? मग चला, या उदाहरणात गाळलेल्या जागी कोणती अक्षरं येतील ते सांगा तुमच्या टीचरला. Correct answer. व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाचा. P, Q, R, S. आता पुढचं उदाहरण. चला मुलांनो, तुमचं उत्तर पटकन सांगा बरं टीचरला. टीचर नंतर तपासतील. Correct answer. माझ्या मागे वाचा. M, N, O, P. आता पुढे जाऊया. मुलांनो, उत्तर देण्यासाठी तयार ना? मग सांगा तुमचं उत्तर. Correct answer. व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाचा. G, H, I, J. आता पुढचं उदाहरण. आता हे एक शेवटचं उदाहरण. गाळलेल्या जागी कोणती अक्षरं येतील? तुम्ही सगळे मिळून सांगा. Correct answer. माझ्या मागे वाचा. U, V, W, X. व्हेरी गुड.
बरं मुलांनो, आता हा स्वाध्याय इथेच संपला. पण अजून आपला पाठ नाहीये संपला. मुलांनो, आता ABCD क्रमाने म्हणायचा पुन्हा एकदा सराव करूया. चला, माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. चला मुलांनो, माझ्या मागे मी म्हणेन तसंच म्हणा. A B C D समजलं ना कसं म्हणायचं ते? आता माझ्या मागे म्हणा. E F G H काय मजा येते ना? म्हणा माझ्या मागे. I J K L M N O P नीट ऐका आणि म्हणा माझ्या मागे. Q R S T U मी म्हणेन तसंच म्हणा बर का. V W X Y Z मजा आली का? चला, आता राहुल दादा बरोबर पुन्हा एकदा म्हणा. हॅलो मित्रांनो, तयार ना सगळे? लेट्स स्टार्ट. A B C D सगळ्यांनी माझ्या मागे एकत्र म्हणा. E F G H शाबास मुलांनो, व्हेरी गुड. अक्षरांचा क्रम नीट लक्षात ठेवा हा. आता पुढे जाऊया. I J K L शाबास मुलांनो. आता पुढे जाऊया. M N O
शाबास मुलांनो, व्हेरी गुड. आता पुढे जाऊया. Q Q R R S S T T U U V V W W X X Y Y Z Z. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय बाय मुलांनो. मुलांनो. आजच्या पाठात आपण इंग्रजी अक्षरांचा क्रम शिकलो. टीचर, पाठ संपल्यावर मुलांना सर्व अक्षरं त्यांच्या वहीत लिहिण्यास सांगा.